नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात सध्या लाळ्या खुरकूत रोगाच्या लसीकरणाची मोहीम चालू आहे. पशुवैद्यकीय अधिकारी घरोघरी जात आहेत आणि जनावरांचं लसीकरण केलं जात आहे. पण काही शेतकरी आपल्या जनावराला लाळ्या खुरकूत लस देणं टाळतात. पशुवैद्यांच्या मते हे चुकीचं आहे. काय आहेत लस टाळण्यामागची कारणं आणि लाळ्या खुरकूतची लस का टाळायची नाही हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. लसीकरण म्हणजे काय, तर ज्या विषाणूंमुळे किंवा जीवाणूंमुळे जनावरांना रोग होतात त्यांचे मृत विषाणू शरीरात लसीतून सोडले जातात. त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती त्या मृत विषाणूंच्या विरोधात कामाला लागते आणि तेव्हा आपल्याला ताप येतो. म्हणजेच लसीकरणानंतर ताप येणं हे अगदी नैसर्गिक आहे. आणि नंतर जेव्हा कधी तो विषाणू पुन्हा जनावराच्या शरीरात शिरतो तेव्हा मात्र जनावराची रोगप्रतिकारक शक्ती त्या विषाणूसोबत पूर्ण ताकदीने लढते आणि रोग होत नाही. आता जेव्हा कोविडचं लसीकरण चालू होतं तेव्हा ज्याने कोणी लस घेतली त्याला 2 दिवसात ताप यायचा. तसंच जनावरांनाही लसीकरण केल्यावर 1-2 दिवस जनावरांना थोडा ताप येतो किंवा त्यांचं दूध उत्पादन घटतं. त्यातल्या त्यात जर गाभण जनावर असेल तर शेतकरी ही लस द्यायला टाळाटाळ करतात. पण कोणताही गैरसमज मनात न ठेवता शेतकऱ्यांनी लसीकरण करून घ्यावं असा सल्ला पशुधन विकास अधिकारी देतात. पण लाळ्या खुरकूतचं लसीकरण इतकं का महत्त्वाचं असतं ते आपण समजून घेऊयात. मुळात हा लाळ्या खुरकूत रोग हा विषाणूंमुळे होणारा अतिशय संसर्गजन्य रोग आहे आणि 2 खुरं असलेल्या जनावरांना तो पटकन होतो आणि तो एकदा जनावराला झाला की त्यावर ठोस असा कोणता उपचार सध्या बाजारात नाहीये. त्यामुळे तो जर जनावराला झाला तर जनावराला त्याचा फार त्रास होतो किंवा कधी-कधी रोगाची तीव्रता वाढली तर जनावराचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे ते म्हणतात ना, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजेच उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला. तसंच लाळ्या खुरकूतचा प्रतिबंध म्हणजे त्यांचं लसीकरण आणि नियमित लसीकरण, योग्य काळजी यांच्यामुळे जनावरांना लाळ्या खुरकूत रोगापासून दूर ठेवता येतं. आता हे लसीकरण केल्यानंतर जनावरांची थोडी काळजी सुद्धा घ्यायची असते बरं का. लसीकरणानंतर जनावरांना कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जसं त्यांना जड कामं द्यायची नाहीयेत, त्यांना सकस आहार द्यायचा आहे आणि त्यांचा दूरचा प्रवासही टाळायचा आहे. आणि जनावरांना हलका ताप आला किंवा दूध कमी झालं तरी चिंता करायची नाहीये. जनावरं 2 दिवसात पुन्हा नेहमीसारखी होऊन जातात. आणि तुमच्या जनावरांमध्ये जर लाळ्या खुरकूतची लक्षणं दिसत असतील तर जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात किंवा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना लगेचच संपर्क साधून उपचार करायचे आहेत. लाळ्या खुरकूतची लक्षणं काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आमचा आधीचा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर कोणते नवीन विषय ऐकायचे असतील तर तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवा. तुम्ही सुचवलेले विषय आम्ही तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येऊ आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.